करुणा शर्मा म्हणजेच करुणा मुंडेंना 2 लाख पोटगी द्या असं कोर्टानं आदेश दिलेले आहेत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत या निर्णयामुळे आता वाढ होणार आहे। करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे। धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्याच याचिकेवर आज सुनावणी पार पडली आणि कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। करुणा शर्मांना 2 लाख रुपये पोटगी द्या असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसतेय। करुणा शर्मांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागणार। तसंच करुणा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये गेल्या त्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत आणि त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी पार पडली। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा मोठा निर्णय दिलेला आहे। करुणा मुंडेंना 2 लाख प्रतिमाह ही पोटगी द्यावी लागणार आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे दोषी ठरलेले आहेत। करुणा शर्मा यांना दरमहा आता 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागणार असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। तर काही वेळापूर्वीच करुणा शर्मा यांनी झी24 तासला एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली होती, प्रतिक्रिया दिलेली होती। आता जरी कोर्टाने हा आदेश दिलेले असले तरी त्या पुढील ज्यांचा लढा आहे तो सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सरळ असं म्हणजे त्याच्यात लिहिलेलं आहे की त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे का, तर पार्टली येस असं लिहिलं आहे त्याच्यात। म्हणजे त्यांना त्रास दिला गेला होता का, तर पार्टली येस अशा सगळ्या त्यांनी हे करून फायनल त्याचे जे रिझन्स दिले आहेत की ह्या सगळ्यामुळे त्यांना जे आहे ते 1.25 लाख रुपये त्यांना मेंटेनन्स म्हणून देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची त्यांना त्रास देऊ नये असे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत। तर कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत। करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागणार आहे। तसंच त्या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत करू नये असे निर्देशही कोर्टाने त्यांना दिलेले आहेत। खरं तर करुणा शर्मा यांनी कोर्टाकडे 15 लाख रुपयांची पोटगी दिली जावी अशी मागणी केलेली होती, मात्र त्यावर कोर्टाने निर्देश देत त्यांना 2 लाख रुपये प्रतिमाह अशी पोटगी देण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता त्या पुढचा न्याय मागण्यासाठी पुढील कोर्टात जाणार असल्याचं काही वेळापूर्वीच त्यांनी झी24 तासला केलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे। घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी ठरलेले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय। धनंजय मुंडेंवर सध्या कृषी विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून अनेक आरोप होताना दिसतात आणि तेच आरोप आता सुरू असताना त्यांच्यावर आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, कारण घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी ठरलेले आहेत आणि त्यांना दर महिन्याला करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागणार आहे। तसंच करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं निर्वाळा देखील कोर्टाने दिलेला आहे। तर आता करुणा शर्मा नवीन याचिका दाखल करणार आहेत। त्यांची मागणी आहे की त्यांना दरमहा 15 लाख रुपये पोटगी मिळावी आणि याच मागणीसाठी ते पुन्हा एकदा याचिका करणार आहेत आणि 15 लाख दरमहा पोटगी देण्याची मागणी करणार आहेत। सध्या कोर्टाने त्यांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि या निर्णयामुळेच आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत। तर काही वेळापूर्वीच करुणा शर्मा यांनी झी24 तासची एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली होती। नेमक्या त्या काय म्हणाल्यात पाहूयात। न्यायालयाच्या मी खूप माझे वकील जे ॲडव्होकेट होते गणेश कोल्हेजी त्यांचा मी खूप आभार मानते, क्योंकि 1 रुपया न घेता त्यांनी माझा केस खटला दाखल केला होता, 1 रुपया न घेता। त्याच्यासाठी मी कोर्टाचा आणि जे सगळ्यांचा मी खूप आभार मानते। लग्नाचे आहे आणि सगळे पुरावे सादर केलेले होते आणि जे झालेलं आहे सगळं पुरावे सादर केले होते आणि कोर्टाने पहिली बायको म्हणून पण माझ्याकडून न्याय दिलेला आहे। 15 लाखाची मागणी केली होती दर महिना, जसं की आमची लाईफस्टाईल आहे अगोदरपासून,
तो 15 लाख कमी ते कमी आम्हाला पाहिजे. ते भेटले नाही. तो आता मी पुढे हायकोर्टामध्ये ये ऑर्डरच्या विरोधात जाणार आहे. पुढचं हेच मांडणार आहे की माझी जे मतलब 1,70,000 माझी घरची किस्त आहे आणि 30,000 रुपये महिना मेंटेनन्स आहे. घरच्या बाकी सगळं खर्च, 2 मुलाबाळांचा खर्च. आणि आज तुम्ही बघितलेलं आहे की धनंजय मुंडेचे घरचा जे नोकर होता वाल्मिक कराड, त्यांच्याकडे 4,000 करोडची प्रॉपर्टी निघाली आहे. अगदी. आणि माझ्या मुलाबाळांच्या नावावर 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नाहीये आजपर्यंत. आणि माझ्या नावावर जे प्रॉपर्टी आहे, जे घर आहे, अगदी. त्याच्यावर लोन आहे, गाडीवरती लोन आहे. आमच्याकडे काय बिझनेस नाहीये, ठोस काही नाहीये. अगदी. त्याच्यासाठी आम्हाला एक ठोस काहीतरी 15 लाखाची पोटगी कोर्टाकडून आम्हाला हवी आहे. त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे. आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनश्री, धनंजय मुंडे यांना कौटुंबिक न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे हिंसाचार प्रकरणामध्ये आणि त्याच प्रकरणावरून त्यांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागणार आहे करुणा शर्मांना. मात्र करुणा शर्मा यांचं असं म्हणणं आहे की ते आता हायकोर्टामध्ये नवी याचिका दाखल करणार आहेत. त्यांना 15 लाख मिळावे अशी त्यांची मागणी आहे. पोटगीची रक्कम वाढवावी ही तर करुणा शर्मा मुंडे यांची मागणी आहेच. मात्र सोबतच घरगुती हिंसाचाराच्या बाबतीतला जो निर्वाळा आहे कौटुंबिक न्यायालयाचा, तो सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या निर्वाळ्यामध्ये त्यांनी पार्शली येस असा शेरा मारलेला आहे. म्हणजे अंशतः जी तक्रार आहे करुणा शर्मा मुंडे यांची घरगुती हिंसाचाराच्या बाबतीतली, तिचा तपास अधिक आता सुरू आहे. त्या संदर्भातली केसही सुरू आहे. मात्र हा अंशतः मान्य करता येईल अशा पद्धतीचा निर्वाळा कोर्टानं दिलेल्या या ऑर्डरमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच करुणा शर्मा मुंडे या प्रकरणात सुद्धा आता धनंजय मुंडे यांचा पाय खोलात जाताना बघायला मिळतोय. चारी बाजूंनी धनंजय मुंडे आता घेरले जात आहेत का असं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडेंच्या बाबतीत बघायला मिळतं आहे. कारण एका बाजूने वाल्मिक करार प्रकरण असेल, त्याच्यामध्ये नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा द्यावा ही विरोधकांची मुख्यत्वे मागणी जोर लावून धरलेली आपल्याला बघायला मिळते आहे. तर दुसऱ्या बाजूने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या आरोपांचा पाठपुरावा हा सातत्याने सुरू ठेवलेला आहे. आज सुद्धा त्यांच्या आरोपांचा नवा अंक बघायला मिळालेला आहे. कृषी खात्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला असा धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांचा आहे. तर तिसऱ्या बाजूने आजच कोर्टाची ऑर्डर येते आहे की करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहे. त्याच्यामुळे करुणा शर्मांची ओळख आता करुणा मुंडे अशी करावी अशी मागणी खुद्द करुणा शर्मा मुंडे यांनीच केलेली आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच सध्या आपण बघतो आहोत की धनंजय मुंडे यांचा पाय हा सर्व बाजूंनी खोलात जातोय. विशेषतः करुणा शर्मा मुंडे या प्रकरणामध्ये त्यांनी जे आरोप आजवर धनंजय मुंडेंवरती केलेले होते, मग त्यांच्या गाडीत शस्त्र ठेवण्यासंदर्भातला त्यांचा आरोप असेल किंवा घरगुती हिंसाचारातला आरोप असेल, त्यांना मासिक खर्च जो आहे तो वाढीव मिळावा अशी त्यांची मागणी असेल, त्यांच्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष होतंय अशी त्यांची एक स्त्री म्हणून, आई म्हणून असणारी त्यांची तक्रार असेल, या सर्व तक्रारींवरती आता फॅमिली कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाने निर्वाळा दिलेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढे न्यायालय इथून पुढच्या याचिकेमध्ये जी करुणा शर्मा मुंडे यांच्याकडून दाखल होईल त्याच्यावरती काय निर्वाळा देत आहेत, त्याच्यावरती काय निर्णय देत आहेत हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पोटगीची रक्कम वाढवली जाते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता असा येतोय की जर कोर्टाच्या म्हणण्यानुसार, कोर्टाच्या निकालानुसार करुणा शर्मा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असतील तर त्यांच्या धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या नावे म्हणजे राजश्री मुंडे यांच्या नावे असलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यांचं नेमकं काय होणार. कारण धनंजय मुंडेंनी आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये, निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ज्याचा ज्याचा उल्लेख केलेला आहे त्याची पुन्हा फेर तपासणी होणार का, त्याच्यावरती काही आक्षेप निर्माण होणार का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे राजश्री मुंडे यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी किंवा त्यांचा प्रथम पत्नी असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात असणं याचं नेमकं पुढे जाऊन काय होणार हे तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मनश्री, मला याच मुद्द्यावर यायचं होतं जो मुद्दा तुम्ही मांडलात की निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी काही माहिती लपवल्याचा आरोप देखील करुणा शर्मा यांनी केलेला होता. त्यामुळे या आरोपाची आता निवडणूक आयोग देखील काही दखल घेईल का? खरं तर करुणा शर्मा मुंडे यांनी आता निवडणूक आयोगाकडे त्या याचिका दाखल करणार का किंवा आपली तक्रार घेऊन निवडणूक आयोगाकडे देखील त्या जाणार का हे बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये करुणा शर्मा मुंडे यांचा उल्लेख त्यांच्या मतानुसार त्यांनी केलेला नाही असं करुणा शर्मा मुंडे यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मुलांच्या नावावर सुद्धा प्रॉपर्टी नाही असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ज्यांचे ज्यांचे उल्लेख धनंजय मुंडे यांनी केलेले आहेत त्यांच्या नावावरच्या प्रॉपर्टीची
आता तपासणी होणार का? एकंदरीत त्यांनी कुठली माहिती लपवली आहे का? ज्या अर्थी आज फॅमिली कोर्टानं निर्वाळा दिलेला आहे की करुणा शर्मा याच धनंजय मुंडेंच्या प्रथम पत्नी आहेत, तर त्यांचा समावेश प्रतिज्ञापत्रात नसणं यामुळे काही पुन्हा नवीन राजकीय अडचणी निर्माण होणार का? धनंजय मुंडेंच्या पुढे काही तांत्रिक बाबी समोर येणार का? हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोग आता या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका घेत आहे, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करुणा शर्मा मुंडे यांचा उल्लेख नसणं याकडे निवडणूक आयोग आता कोणत्या नजरेने बघताय हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मनश्री, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असे आरोप करण्यात आले, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी झाली. आता नवा धक्का बसलेला आहे. धनंजय मुंडे यांना कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या जो राजीनाम्याची मागणी आहे ती आता आणखी जोर धरू लागू शकते. अगदीच काही वेळापूर्वी आपण करुणा शर्मा मुंडे यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा पत्नी म्हणून त्यांना हा प्रश्न आपण विचारला होता की आता तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला प्रथम पत्नीचा दर्जा मिळालेला आहे, पती म्हणून त्यांना तुम्ही सपोर्ट करणार आहात, कारण नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी आहे. त्याच्यामुळे कौटुंबिक सदस्य सगळ्यात महत्त्वाचं पत्नी म्हणून त्यांची भूमिका काय आहे, तर त्यांनी देखील हीच मागणी केलेली आहे की नैतिकतेच्या आधारावर माझ्या पतीनं म्हणजेच धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि त्याच्यानंतर त्यांना जर या सगळ्या प्रकरणातून त्यांची सुटका झाली किंवा ते निर्दोष ठरले तर जरूर त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात यावं. मात्र नैतिकतेच्या आधारावर त्यांनी सध्या राजीनामा द्यावा असं त्यांच्या पत्नीचं, ज्या अर्थाने कोर्टाने निर्वाळा दिलेला आहे त्या पत्नीचं असं म्हणणं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच विरोधकांची जी धार आहे विरोधाची आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती अधिकच जोर धरताना आपल्याला बघायला मिळते. काल सुद्धा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा हीच मागणी लावून धरलेली आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष अशी चौकशी होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे एकंदरीत सध्या जर आपण राजकीय चित्र बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या विरोधातले जे सगळे दोर आहेत ते आता त्यांच्या गळ्याभोवती आवळले जात आहेत का असं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. थेटपणे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात किंवा वाल्मिक कराडशी असणारे संबंध यामध्ये थेटपणे धनंजय मुंडे हे दोषी नाहीत किंवा तसे पुरावे नाहीत म्हणून त्यांचा राजीनामा घेता येत नाही अशा पद्धतीच्या बातम्या जरी सत्ताधारी गोटातून येत असल्या तरी सुद्धा इतर जी प्रकरणं आता उघडकीस येत आहेत म्हणजे मग करुणा शर्मा मुंडे यांना दिलेला निर्वाळा असेल, निवडणूक प्रतिज्ञापत्रातल्या गोष्टी असतील किंवा त्यांच्या खात्यामधला अंतर्गत असणारा भ्रष्टाचाराचे आरोप असतील, त्याची होणारी चौकशी असेल, या सगळ्या बाजूंनी आता धनंजय मुंडे यांच्या भोवती फास आवळला जातोय का हे बघणं महत्त्वाचं आहे. नक्कीच मनश्री, ते धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसतात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता आणखी वाढलेल्या आहेत कारण करुणा शर्मा यांनी जे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते त्या आरोपांसंदर्भात कोर्टाने एक मोठा निर्णय दिलेला आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये पोटगी दर महिना द्यावी लागणार आहे. मात्र आपण 15 लाखांची मागणी केलेली होती आणि त्या मागणीसाठी आपण पुढच्या कोर्टात जाणार असल्याची प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिलेली आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. करुणा शर्मा यांना मारहाण झाली होती असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना पोटगी देण्यात यावी आणि त्यांना यापुढे कोणतीही इजा होऊ नये असं देखील कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाखांची पोटगी द्यावी लागणार आहे. मात्र पुढील लढ्यासाठी करुणा शर्मा या पुढच्या न्यायालयामध्येच म्हणजेच हायकोर्टात नव्याने याचिका करणार आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः झी24 तासशी बोलताना दिलेली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांचा पुढील लढा कसा असणार आहे हे बघावं लागणार आहे. मात्र तुर्तास धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तर करुणा शर्मा यांनी झी24 तासशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली होती. त्यावेळेस त्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत पाहूयात. देशच्या न्यायालयाच्या मी खूप माझे वकील जे ॲडव्होकेट होते गणेश कोल्हेजी त्यांचा मी खूप आभार मानते क्योंकि 1 रुपया न घेता त्यांनी माझा केस ये खटला दाखल केला होता 1 रुपया न घेता. त्याच्यासाठी मी कोर्टाचा आणि जे सगळ्यांचा मी खूप आभार मानते. लग्नाचे आहे आणि सगळे पुरावे सादर केलेले होते आणि जे झालेलं आहे सगळं पुरावे सादर केले होते आणि कोर्टाने पहिली बायको म्हणून पण माझ्याकडून न्याय दिलेला आहे. 15 लाखाची मागणी केली होती दर महिना, जसं की आमची लाईफस्टाईल आहे अगोदरपासून, तो 15 लाख कमी ते कमी आम्हाला पाहिजे. ते भेटले नाही. तो आता मी पुढे हायकोर्टामध्ये ये ऑर्डरच्या विरोधात जाणार आहे. पुढचा हेच मांडणार आहे की माझी जे मतलब 1,70,000 माझी घरची किस्त आहे आणि 30,000 रुपये महिना मेंटेनन्स आहे. घरच्या बाकी सगळं खर्च, 2 मुलाबाळांचा खर्च आणि आज तुम्ही बघितलेला आहे की धनंजय मुंडेचे घरचा जे नोकर होता वाल्मिक कराड त्यांच्याकडे 4,000 करोडची प्रॉपर्टी निघाली आहे.
अगदी. आणि माझ्या मुलाबाळांच्या नावावर 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नाहीये आजपर्यंत. आणि माझ्या नावावर जे प्रॉपर्टी आहे, जे घर आहे अगदी. त्याच्यावर लोन आहे, गाडीवरती लोन आहे. आमच्याकडे काय बिझनेस नाहीये, ठोस काही नाहीये. अगदी. त्याच्यासाठी आम्हाला एक ठोस काहीतरी 15 लाखाची पोटगी कोर्टाकडून आम्हाला हवी आहे. त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे.